आणि कावळ्याने एलियाला अन्न दिलं. आणि कावळ्याने आणि कावळ्याने एलियाला अन्न दिलं. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या फेलोशिप मध्ये असता, त्याच्या रिलेशनशिप मध्ये असताना, त्यावेळेस नॅचरल गोष्टी पण सुपर नॅचरली ऍक्ट करायला लागतात. आमेन. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असता, त्यावेळेस नॅचरल गोष्टी पण त्यांचं बिहेवियर चेंज करतात, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करतात आणि सुपर नॅचरली तुमच्यासाठी ते काम करतात. पण ते कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येता. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बंधूंनी एकत्र ऐक्याने किती चांगले आणि मनोरम आहे. का मनोरम आहे? कारण त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती असते आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पण ते एकत्र आले म्हणून तिथे परमेश्वराची उपस्थिती असते प्रियांनो. म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती होती. आपण वाचूया है ना. जेम्स चॅप्टर 5 वर्स 7, याकोबाचं पत्र 5 अध्याय 7 वचन. तिसरी गोष्ट आता मला तुम्हाला सांगायची आहे. पहिली गोष्ट, त्यांनी यरुशलेम सोडलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी फेलोशिप केली है ना. मी खूप थोडक्यात घेतोय. तिसरी गोष्ट, पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? धीर धरला त्यांनी है ना. जेम्स चॅप्टर 5 वर्स 7, याकोबाचं पत्र 5 आणि 7. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. आमेन. आमेन. कसं आहे, इकडे मी फेलोशिप बद्दल बोलतोय आणि यांची इकडे एक फेलोशिप चालू आहे माझ्या दोन्ही मुलांची. म्हणजे एक होता तोपर्यंत हँडल करायला सोपं जायचं, आता त्याच्यासोबत फेलोशिप द्यायला ती दुसरी आली आणि म्हणून ते मला डिस्टर्ब करत आहे. ओके, ठीक आहे. तिसरी जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची की पेशन्स है ना. मराठीमध्ये पेशन्सला धीर म्हणतात, बरोबर आहे का? बघा, तुम्ही आणि मी जर त्या ठिकाणी असलो असतो, आपण एक दिवस तुम्ही आणि मी जर त्या ठिकाणी असलो असतो, आपण 1 दिवस वाट बघितली असती, 2 दिवस वाट बघितली असती, 3 दिवस वाट बघितली असती, 4 दिवस वाट बघितली असती, 5 दिवस वाट बघितली असती. मला माहितीये 9व्या दिवशी आपण खाली आलो असतो, माडीच्या खाली. आता वाट बघू शकत नाही. आणि काय झालं असतं? 10व्या दिवशी पवित्र आत्मा आला. 10व्या दिवशी पवित्र आत्मा आला. तुम्हाला जुन्या करारातली ती गोष्ट आठवते का? बलिष्ठी लोक युद्धाला आलेले आहेत है ना. सॅम्युअलला 7 दिवस झालेत, तो आला नाही. सॅम्युअलची वाट बघता बघता शॉल परेशान झाला. लोक माझ्यापासून पांगापांग होत आहे, म्हणून काय केलं शॉलानी? यज्ञ केला. राजा यज्ञ करू शकत नव्हता. जुन्या करारामध्ये हा नियम होता. वाट बघून परेशान झाला. ज्या मुवमेंटला यज्ञ केला त्या मुवमेंटला सॅम्युअल आला. ज्या मुवमेंटला यज्ञ केला त्या मुवमेंटला, ज्या मुवमेंटला परमेश्वराचं वचन आपल्याशी टोचणी देऊन बोलतं का, त्या मुवमेंटला आपल्याला झोप लागते. चर्चमध्ये बघा आहे ना, ज्यावेळेस बाळक साहेबांचा संदेश चालू होतो आणि आपल्याला कुठंतरी टोचणी मिळते, लगेच झोप येते. ज्यावेळेस बायबल वाचायला हातामध्ये घेतो आणि परमेश्वराचं वचन स्लोली बोलू लागलं, त्या मुवमेंटला आपल्याला डुलकी येते आणि बायबल ठेवून मोबाईल हातात घेतला ना, झोप निघून जाते. मला तुम्हाला सांगायचं काय? पेशन्स, धीर धरणं अत्यंत गरजेचं आहे. 1 सॅम्युअल 13वा अध्याय 8 ते 13 वचन कोणी वाचेल का? पहिलं शमूएल 13वा अध्याय 8 ते 13, एक वचन आपण स्लोली वाचूया. पहिले शमूएल 13वा अध्याय 8 आणि 13, एक वचन आपण वाचूया 8 पासून. शमूएलाने मुदत ठरवली होती, तिच्याप्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला. पण शमूएलाने मुदत ठरवली होती 7 दिवस. कोण वाट पाहत राहिला? शॉल वाट पाहत राहिला. कारण काय ठरलं होतं? सॅम्युअल येईल, यज्ञ करेल आणि मग युद्धाला जायचं. पुढे आपण वाचू. पण शमूएल गिलगालास आला नाही, म्हणून लोक त्याच्याकडून निघून पांगू लागले. लोक शौलापासून निघून पांगू लागले कारण सॅम्युअल आला नाही म्हणून. आता शौलाने काय केलं आपण बघू. तेव्हा होमबली व शांतरपणे माझ्याकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच होम केला.
होमबली व शांतारपणे माझ्याकडे आणा म्हणून शौलाने स्वतःच यज्ञ केला. मला आज एक गोष्ट सांगायची आहे प्रियांनो, तुम्ही जर बायबल काळजीपूर्वक वाचलं असणार ना, दाविदाने शौलापेक्षा जास्त पाप केले, तरी पण तरी पण परमेश्वर म्हणतो दावीद माझ्या मनासारखा माणूस आहे. शौलाने दाविदासारखे घाणेरडे पाप केले नाही, तरी पण शौलाचं राजस्थानावरून त्याला काढण्यात आलं. का? हे मेन कारण होतं, शौलाकडे पेशन्सच नव्हता, शौलाकडे धीरच नव्हता त्याच्याकडे, म्हणून त्याला गादीवरून काढून टाकण्यात आलं. दाविदाने त्याच्यापेक्षा जास्त पाप केली, पण दाविदाकडे एक ऍटिट्यूड होता, तो परमेश्वराची वाट बघायचा, तो पश्चाताप करायचा आणि परमेश्वराकडे परत वळायचा. परंतु शॉल तसा नव्हता. आपण पुढे वाचू. त्याने होमाची समाप्ती केली, तोच शमूवेल आला. त्याने होमाची समाप्ती केली, तोच सॅम्युएल आला. तेव्हा ज्या मुवमेंटला आपण गिव्हअप करत असतो का, नाही देव बाप्पा आता माझ्याकडनं होत नाही, मला सांगू द्या, आपल्या जो रिझल्ट असतात खूप जवळ असतात. मी पुन्हा एकदा सांगू का, ज्या मुवमेंटला आपण ठरवतो की देवा किती दिवस, किती महिने, किती वर्ष प्रार्थना करू प्रभू माझ्याकडनं होत नाही, ज्यावेळेस ह्या स्पिरिट मध्ये आपण असतो का, मला सांगू द्या, रिझल्ट खूप जवळ असतो. सॅम्युएल खूप जवळ होता आणि या बाबांनी काय केलं, यज्ञ करून टाकला, देवाची आज्ञा मोडली. पुढे वाचू आपण काय झालं. तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला. ओके, आणि पुढे तुम्हाला माहितीये, मग सॅम्युएल त्याला म्हणतो परमेश्वराने तुझं राज्य काढून कोणाला दिलेलं आहे, एका दुसऱ्या अभिषिक्त व्यक्तीला दिलेलं आहे. मला इथे तुम्हाला सांगायचंय काय प्रियांनो, 10 दिवस त्या लोकांनी वाट बघितली, 120 लोकांनी. आज तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कदाचित 10 दिवस झाले असणार, 10 महिने झाले असणार, 10 वर्ष झाले असणार. तुम्हाला वाटत असणार कधी प्रभू, कधी मी गिव्हअप करतोय प्रभू. रिझल्ट जवळ आहे. गिव्हअप करू नका प्रियांनो, रिझल्ट खूप तुमच्या जवळ आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे हे ऍटिट्यूड येतं का मला सोडून द्यायचंय, मला सांगू द्या, रिझल्ट खूप जवळ असतो. गिव्हअप करू नका प्रियांनो, गिव्हअप करू नका, है ना. ज्यावेळेस यज्ञ केला त्यावेळेस सॅम्युएल आला. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलायचं असतं का, त्याच मुव्हमेंटला आपल्याला डुलकी लागते. मला सांगू द्या, मी एक वाक्य या ठिकाणी लिहिले की युअर वेटिंग पिरियड इज युअर टेस्टिंग पिरियड. मी परत एकदा सांगू का, तुमचा जो वेटिंग पिरियड असतो, तो तुमचा धीराचा समय असतो ना, तो तुमचा टेस्टिंग पिरियड असतो. परमेश्वर तुम्हाला टेस्ट करतो. मी रेल्वेमध्ये काम करतो, एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस तिकीट वेटिंग असतं का, त्यास आमच्याकडे ना एक स्पेशल कोटा असतो आम्हाला दिलेला, त्याला म्हणतो EQ म्हणतो आम्ही, त्याला इमर्जन्सी कोटा म्हणतो. किती जरी वेटिंग तिकीट असेल तर ते लेटर आम्ही लिहितो साईन करून, ज्यावेळेस त्या तिकीट चेकिंग डिपार्टमेंटमध्ये काय कोणतं डिपार्टमेंटला देतो आम्ही, त्यावेळेस किती पण वेटिंग क्लिअर होतो. तुम्हाला माहितीये का, किती पण वेटिंग असू दे क्लिअर होतं आणि आम्ही प्रवास करू शकतो. जे रेल्वेमध्ये असतील त्यांना कदाचित माहिती असेल, त्याला आम्ही EQ म्हणतो, इमर्जन्सी कोटा. मला सांगू द्या, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला वेट करतोय का, वेटिंग पिरियड मध्ये तुम्ही आहात, परमेश्वर काहीतरी महान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये प्लॅन करत असतो. तो तुमचा EQ टाकत असतो. तो तुमचा एक मदत यायला वेळ होईल, पण एक ना एक दिवशी मदत येईल प्रियांनो. योसेफाला 13 वर्ष लागले प्राईम मिनिस्टर होण्यासाठी, पण तो एक दिवस आला आणि तो झाला. अब्राहमाने 75व्या वर्षी परमेश्वराचं प्रॉमिस रिसीव्ह केलं होतं, तुला मुलगा होईल, पण 25 वर्षे लागले इसाकाची भविष्यवाणी पूर्ण व्हायला, है ना. मला सांगू द्या, योसेफाला 13व्या वर्षी स्वप्न पडलं होतं की परमेश्वराने त्याला ड्रीम्स दाखवले होते की सूर्यचंद्र मिळून त्याला नमस्कार करत आहेत, त्याची पेंडी उभी राहिलेली आहे आणि बाकीच्या पेंड्या त्याला नमस्कार. किती वर्ष लागले, पूर्ण 17 इयर्स लागले कंप्लीट होण्यासाठी. 15व्या वर्षी सॅम्युएलने दावीद राजाचा अभिषेक केला, परंतु 30व्या वर्षी तो राजा झाला. 15 वर्ष लागले. मला सांगू द्या, 6 महिन्याच्या सेवकाईसाठी एका व्यक्तीला 30 वर्ष देवाने प्रिपेअर केलं. कोण? जॉन द बॅप्टिस्ट. 3.5 वर्षाच्या मिनिस्ट्रीसाठी येशू ख्रिस्त 30 वर्ष तयार झाला. परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला वेट करतोय का, तुमचा वेटिंग पिरियड तुमचा टेस्टिंग पिरियड आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या टेस्टिंग पिरियडमध्ये तुम्ही देवासोबत प्रामाणिक राहता, तो टेस्टिंग पिरियड टेस्टिफाईंग पिरियड मध्ये कन्वर्ट होतो. खूप फास्ट होते का, खूप वरतून जाते का, म्हणजे असं फील होते का बायबल कॉलेजमध्ये बसलेलं. मी परत एकदा सांगतो, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला वेट करतोय का, त्यावेळेस तो तुम्हाला टेस्ट करतोय, आणि त्या टेस्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही पास होता, तीच तुमची टेस्टिमनी होते. मला सांगू द्या, मागच्या आठवड्याची गोष्ट आहे, मी प्रवास करत होतोय ना, आणि
ड्युटी एवढी अवघड जात नाही, पण अपडाऊन एवढं त्रासदायक असतं ना प्रियांनो. मागच्या 3.5 वर्षापासून मी अपडाऊन करतो आणि मी परमेश्वराला म्हणतोय, देव बाप्पा माझ्याकडनं होत नाही देव बाप्पा. मी एवढा परेशान होऊन जातो. माझी ड्युटी 7ला संपते, पण मी प्रवास करून 10 वाजता घरी येतो. आणि मी विचार करत होतो, देव बाप्पा हा कुठपर्यंत हा त्रास आहे देव बाप्पा, है ना? कुठपर्यंत मी वेट करू? परमेश्वराने एक गोष्ट मला रिमाइंड करून दिली, सॅम्युअल, जोपर्यंत तुझं डेस्टिनेशन येत नाही, है ना, तोपर्यंत तू मधल्या स्टॉपला उतरतो का? नाही उतरत देव बाप्पा. बघा ना, तुम्ही जरा प्रवास करता, तुम्हाला तुम्हाला समजा नांदेडवरनं अहिल्यानगरला जायचंय आणि गाडी औरंगाबादला थांबली, तुम्ही उतरता का ट्रेनमधून? नाही उतरत ना. तुमचा स्टॉप अजून आलेला नाहीये. अजून तुझा स्टॉप आलेला नाही सॅम्युअल, है ना? मग देवा मी काय करायचंय? या वेटिंग पिरियडमध्ये काय करू मी? परमेश्वराने मला सांगितलं, या वेटिंग पिरियडमध्ये प्रार्थना करणं आणि वाट बघणं गरजेचं आहे. आपण काढूया रोमकरास पत्र 5वा अध्याय 3 ते 5 वचन. कोणी वाचेल का प्लीज? रोमकरास पत्र 5वा अध्याय 3 ते 5. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 3 ते 5 ही वचने. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आमेन. आमेन. बघा, दे वेटेड टू फुलफिल द प्रॉमिस ऑफ गॉड. 120 लोकांनी 10 दिवस वाट बघितली हो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, पण 10व्या दिवशी पवित्र आत्मा आला. का आला? कारण ते लोक एकत्रित आले. त्यांनी पेशन्सली वाट बघितली, म्हणून ह्या गोष्टी घडल्या. आणि तुम्हाला माहितीये, त्यांनी फक्त वाटच नाही बघितली, ते प्रार्थना करीत होते. वचन सांगतं, ते प्रार्थना करीत होते. बायबलचं वचन सांगतं की एलिया तुमच्या आणि माझ्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. बघा, तो काय म्हणाला माहितीये का त्या राजाला जाऊन? मी सांगेपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडणार नाही. है ना? कोणाची हिंमत आहे का असं सांगायची? बघा, मी तिथं लिहिलंय की का बरं एलिया असं नाही म्हणाला की परमेश्वर सांगेपर्यंत पाऊस पडणार नाही. तो असं का म्हणाला बरं? मी सांगेपर्यंत पाऊस पडणार नाही. का माहितीये? कारण की एलिया एवढा फेलोशिप मध्ये होता ना परमेश्वराच्या, त्याला माहित होतं की परमेश्वर माझ्या शब्दाला बॅकअप करेल. त्याला माहित होतं की परमेश्वर माझा शब्द खाली जाऊ देणार नाही. अशी घनिष्ठ नातेसंबंध, अशी घनिष्ठ फेलोशिप होती एलियाची आणि परमेश्वराची. अहो, तिथे तिथे तो असं नाही म्हणाला की परमेश्वर सांगेपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडणार नाही. मी सांगेपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडणार नाही. काय शब्द आहेत एलियाचे! कारण एलियाला माहित होतं की परमेश्वर माझ्या शब्दाला बॅकअप देणारा देव आहे, आणि त्याने ते दिलं. आणि तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस पाऊस पडण्याची वेळ आली, एलिया आपल्या सेवकाला म्हणतो की जा, काहीतरी ढग दिसतं का बघ. तो म्हणतो की गुरुजी नाही दिसत. परत प्रार्थना करतो, परत पाठवतो, नाही दिसत. परत प्रार्थना करतो. मला सांगू द्या, एलियाला माहित होतं ना पाऊस पडणार आहे, तरी तो प्रार्थना करतो. तुम्हाला देवाने दिलेलं जे प्रॉमिस आहे ते तुम्हाला माहित आहे, पण त्या प्रॉमिसला घेऊन तुम्ही प्रार्थनेमध्ये जाता का? शिष्यांना माहित होतं पवित्र आत्मा येणार आहे, पण स्टील त्यांनी प्रार्थना केली का नाही? त्यांनी प्रार्थना केली. मला सांगू द्या, बायबल मधून अनेक प्रॉमिसेस देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केलेले आहेत, पण ते प्रॉमिस फुलफिल कधी होतील? ज्यावेळेस त्या प्रॉमिसेसला घेऊन तुम्ही प्रार्थनेमध्ये जाता, त्यावेळेसच ते प्रॉमिसेस फुलफिल होतात. त्यावेळेसच ते प्रॉमिसेस फुलफिल होतात, है ना? मी पुन्हा एकदा सांगतो, पवित्र आत्मा योहान 20:22 मध्येच देण्यात आला होता. आपण वाचूया योहान वर्तमान 20 आणि 22. कोणी वाचेल का? योहान 20:22. योहान कृषी वर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्यातील 22वे वचन आपण वाचूयात. असे बोलून त्याने त्याजवळ फुंकर टाकला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या. आमेन. प्रेज लॉर्ड. आमेन. प्रेज लॉर्ड. थँक यू ब्रदर. फुंकर टाकील आणि पवित्र आत्मा घ्या. म्हणजे तुम्ही बघितलं का? पवित्र आत्मा त्यांना ऑलरेडी देण्यात आला होता. पवित्र आत्मा त्यांना ऑलरेडी देण्यात आला होता. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याची भरपुरी आली. कशी आली? त्यांनी येरुशलेम सोडलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी फेलोशिप केली. तिसरी गोष्ट, धीराने वाट बघितली. आणि चौथी गोष्ट, त्याने प्रार्थना केली प्रियांनो, है ना? चौथी गोष्ट, त्यांनी प्रार्थना केली. मला तुम्हाला सांगायचं काय माहितीये का? की पवित्र आत्मा आपल्याला ऑलरेडी देण्यात आलेला आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत फेलोशिप करता, प्रार्थना करता, पवित्र आत्म्याची भरपुरी आपल्याला अधिक रीतीने मिळते.
अधिक रीतीने पवित्र आत्म्याची भरपुरी मिळते. पण ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्यासोबत काही संबंध ठेवत नाही ना, पवित्र आत्म्याला तुम्ही निराश करता, हताश करता, कारण त्याला इमोशन्स आहेत. तो एक पर्सनॅलिटी आहे पवित्र आत्मा. आपण वाचूया इफिसकरस पत्र 4 अध्याय 30 वचन. इफिस 4:30. एफेसकरास पत्राचा 4 अध्याय आणि 30 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित असे झाला आहात. आमेन. आमेन. म्हणजे पवित्र आत्म्याला आपण खिन्न करू शकतो. कधी करू शकतो? तुमचा आणि त्याचा काही संबंधच नाही. कधी कधी आपण असं वागतो आहे ना प्रियांनो. खूप साऱ्या चर्चेसमध्ये आणि मंडळांमध्ये पवित्र आत्म्याची जी जागा आहे ना, ती रिलिजियस ट्रेडिशन्सनी घेतलेली आहे. रिलिजियस रूढी परंपरांनी घेतलेली आहे. पण मला सांगू द्या, जितकं हे बायबल तुम्हाला रिअल वाटतं का तुमच्या हातामध्ये, तितका पवित्र आत्मा रिअल आहे. त्याच्यासोबत फेलोशिप करा, त्याच्यासोबत नातेसंबंध स्थापित करा प्रियांनो. जर बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं ना, जुन्या करारामध्ये 3 प्रकारची सण इस्रायल लोकांना साजरी केली जायची. वर्षातून 3दा ते यायचे. याच्या अगोदर पण मी बोललोय. एक शॉर्ट मध्ये सांगतो. पहिला जो सण असायचा वलांडनाचा सण असायचा, ज्याला आपण बेखमीर भाकरीचा सण म्हणतो. दुसरा जो सण असायचा तो सप्तकांचा सण असायचा, सप्तकांचा. तिसरा जो सण असायचा मंडपाचा सण असायचा. पहिला सण वलांडनाचा सण. तुम्हाला माहितीये नवीन करारामध्ये वलांडनाचा सण कशाला म्हणतात? प्रभुभोज. प्रभुभोजनाला वलांडनाचा सण म्हणतात. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक जुना करार वाचला असेल, तुम्हाला माहितीये वलांडनाच्या सणाच्या एक्झॅक्टली 50व्या दिवशी सप्तकांचा सण साजरा केला जायचा. सेम नवीन करारात झालं. यज्ञ पशु कोण होता नवीन करारातला? प्रभू येशू ख्रिस्त आरपीला गेल्यानंतर पुनरुत्थानाच्या एक्झॅक्टली 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला. आणि म्हणून आपण पेंटिकॉस्टचा सण साजरा करतो. म्हणून पेंटिकॉस्टचा दिवस साजरा होतो. आणि त्याच्यानंतर जो सण आहे मंडपाचा सण. झालं काय पेंटिकॉस्टच्या दिवशी माहितीये? जुन्या करारामध्ये लोकांना सांगितलं गेलं, तुम्ही तुमचे बेस्ट ऑफरिंग परमेश्वरासमोर आणा. नवीन करारामध्ये 120 लोकांनी सगळ्यात बेस्ट परमेश्वराला दिलं. काय दिलं? त्यांचा वेळ दिला, त्यांनी समर्पण केलं, त्यांनी प्रार्थना केल्या, त्यांनी वाट बघितली, त्यांनी यरुशलेम सोडलं नाही. ही बेस्ट गोष्ट ज्यावेळेस 120 लोकांनी परमेश्वराला दिली, परमेश्वराने पण बेस्ट गिफ्ट त्यांना दिलं. काय दिलं? पवित्र आत्म्याने त्यांना भरलं. आणि मला सांगायचं काय, ज्यावेळेस तुम्ही बेस्ट परमेश्वराला देता का, परमेश्वर त्याचा बेस्ट तुम्हाला देतो. त्याचा बेस्ट परमेश्वर तुम्हाला देतो. या 4 गोष्टी प्रियांनो त्यांनी केल्या. पहिली गोष्ट, त्यांनी यरुशलेम सोडलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी एकत्रित येऊन फेलोशिप केली. तिसरी गोष्ट, धीराने त्यांनी वाट बघितली परमेश्वरापासूनच्या गिफ्टची. आणि चौथी गोष्ट त्यांनी केली, त्यांनी प्रार्थना केल्या. या 4 गोष्टी त्यांनी केल्या आणि परमेश्वराने त्यांना पवित्र आत्म्याने भरलं. तुम्ही वाचून बघा. मला सांगू द्या, बिगिनिंग ऑफ होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचे एराज आहेत जुन्या करारामध्ये. मला सांगू द्या, आपण वाचूया उत्पत्ती 1 अध्याय 2 वचन. कोणी वाचेल का? आहे का माझ्याकडे वेळ? वेळ आहे ना अजून? मी बोलू शकतो का? ओके, थँक्यू ब्रदर. उत्पत्ती 1:2. आणि पृथ्वी आकाश विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार असा होता आणि देवाचा आत्मा त्या जलावर तळपत राहिला होता. तिसरं वचन. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आमेन. थँक्यू ब्रदर. बघा होतं काय माहितीये का तुम्हाला? मला एक रिव्हिलेशन सांगायचंय. ज्यावेळेस तुम्ही बायबल हातामध्ये घेता ना, ज्यावेळेस तुम्ही देवाचं हे जिवंत वचन हातामध्ये घेता, पवित्र आत्मा जो इनसाइड आहे, पवित्र आत्मा जो तुमच्या भोवती आहे ना, ते वचन ज्यावेळेस तुम्ही आत्मसात करता आणि तुम्ही बोलता का, पवित्र आत्मा ते वचन घेतो आणि तुमच्या लाईफमध्ये बेडोल असणाऱ्या गोष्टी, आकार विरहित असणाऱ्या गोष्टी, शून्य असणाऱ्या गोष्टी घेऊन तुमच्या मी जे बोललोय समजले सगळ्यांना? येस ब्रदर, येस. येस ब्रदर. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रॅक्टिकली बघा. ज्या वेळेस तुम्ही बायबल हातामध्ये घेता है ना, देवाचं वचन हातामध्ये घेता ना, है ना, त्यावेळेस जो पवित्र आत्मा आतमध्ये आहे तुमच्या, तो तुम्हाला समजण्यासाठी तर मदत करतोच. पण बायबल मधले प्रॉमिसेस तुम्ही समजून
ना ते बोलता आणि त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करताना पवित्र आत्मा ते घेतो आणि तुमच्या जीवनामधल्या ज्या आकारविरहित गोष्टी आहेत, ज्या गोष्टींना काहीच महत्व नाहीये, त्या गोष्टींना तोही घेतो आणि तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणतो. हे पवित्र आत्म्याचं काम आहे, जो सुरुवातीपासून पवित्र आत्मा करत आहे. जो सुरुवातीपासून पवित्र आत्मा करत आहे ना. त्याने देवाचा शब्द घेतला ना आणि देव बोलला, पवित्र आत्म्याने ते कॅच केलं आणि त्या गोष्टी आकारविरहित होत्या, त्याला त्यांनी आकार दिला. आजही पवित्र आत्मा ते काम करतो. तुम्हाला माहितीये, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. नोहाने त्याच्या बोट मधून, खिडकीमधून सगळ्यात पहिला प्राणी कोणता पाठवला? कबूतर. कावळा कावळा. कावळा कावळा. पहिला कबूतर पाठवला, कावळा पाठवला, काय पाठवलं? कावळा. कावळा पाठवला. ठीक आहे. कोणी म्हणते कबूतर पाठवलं. पहिला बरोबर आहे. त्या सिस्टरनी बरोबर उत्तर दिलं. पहिले कावळा पाठवला. कावळा परत आला का? नाही. नाही. आता तुम्हाला माहिती आहे कावळा का परत नाही आला. आपण खूप उपदेश याच्यावर ऐकले. मला तुम्हाला सांगायचं, पवित्र आत्म्याचे एराज बघा. कावळा पाठवल्यानंतर काय पाठवलं त्याने? कबूतर. कबूतर. कबूतर किती वेळेस पाठवलं? 1, 2, 3. कबूतर किती वेळेस पाठवलं? एकदा पाठवलं, दोनदा पाठवलं, दोनदा पाठवलं. अच्छा, अजून काय उत्तर आहेत का? तीनदा पाठवलं. 3 वेळा. तीनदा पाठवलं. अच्छा, अजून 4दा म्हणणारे कोणी आहे का? 4दा पाठवलं. एकदाच ठीक आहे. पाठवलं. एकदा पाठवलं. बरं, काही जण म्हणतात एकदा पाठवलं, काही जण म्हणतात 2दा पाठवलं, काही जण म्हणतात 3दा पाठवलं. बघा, त्याने कबूतर 3दा पाठवलं. कितीदा पाठवलं? 3दा पाठवलं. ज्यावेळेस त्याने पहिल्यांदा कबूतर पाठवलं का, वचन सांगतं की कबुतराला पाय टेकायला जागा मिळाली नाही, म्हणून कबूतर परत आलं. व्हेरी गुड, परत आलं. पवित्र आत्मा जुन्या करारामध्ये ह्याच कामासाठी देण्यात आला होता की बघा, कायमचा त्यांना देण्यात नव्हता आला पवित्र आत्मा. लिसन व्हेरी केअरफुली. का बरं माहितीये? कारण की जुन्या करारामध्ये त्यांची हृदय अजून मलिन होती, येशूचं रक्त सांडलं नव्हतं, म्हणून पवित्र आत्मा विशिष्ट वेळेसाठी यायचा आणि विशिष्ट काम करून परत परमेश्वर त्याला घेऊन टाकायचा. म्हणून तुम्ही बघितलं का, शमशोनावर ज्यावेळेस पवित्र आत्मा यायचा, तो वाघांना फाडायचा आणि पवित्र आत्मा निघून गेल्यानंतर तो व्यभिचार करायचा. दावीद राजावर ज्यावेळेस पवित्र आत्मा यायचा, तो युद्ध जिंकायचा आणि पवित्र आत्मा निघून गेल्यावर व्यभिचार करायचा. म्हणजे सांगायचं काय, जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा विशिष्ट लोकांवर विशिष्ट उद्देशाने यायचा, कारण येशूचं रक्त सांडलेलं नव्हतं. बरोबर. दुसऱ्यांदा ज्यावेळेस कबूतरला पाठवलं, कबूतर काय घेऊन आला? चोचीत गवत घेऊन आले. गवताची काडी. गवताची काडी. ते कोणतं गवताचं पान होतं, कोणी सांगेल का? कोणत्या झाडाचं पान होतं? जैतुनाच्या. बरोबर, एक्झॅक्टली करेक्ट. जैतुनाचं झाडाचं पान तो घेऊन आला आणि त्या पानावर थेंब होते. नोहानी समजून घेतलं अजून पाणी ओसरलेलं नाहीये. तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जैतुनाच्या डोंगरावर होणार आहे. आणि पहिलं येणं कसं झालं? पहिल्या येण्यामध्ये पण पवित्र आत्माच येशूला घेऊन आला. कसं घेऊन आला? मरियेच्या पोटी तो घेऊन आला. तुम्ही बायबल जर वाचला असणार, देवाचं वचन सांगतं की आपला देव एवढा मोठा आहे ना की ही कॅनॉट कंटेंट इन द हेवन. तो आकाशामध्ये मावू शकत नाही. आकाशामध्ये न मावणारा परमेश्वर एक छोटंसं बीज बनून मरियेच्या पोटी आला. कसा आला? पवित्र आत्म्याच्या द्वारे आला. बघा, म्हणून नवीन करारामध्ये सगळ्यात पहिलं ज्यावेळेस पवित्र आत्मा देण्यात आला, तो मंडळी स्थापन करण्यासाठी नाही देण्यात आला, तो इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करण्यासाठी आला. एक कुवारी मरिया प्रेग्नंट राहणं इम्पॉसिबल होतं, पण ती गोष्ट पॉसिबल करण्यासाठी पवित्र आत्मा आला, है ना. आणि मग आल्यानंतर त्याने येशूच्या द्वारे चिन्ह चमत्कार केले. इवन दो मला सांगू द्या, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान पण त्याच आत्म्याच्या सामर्थ्याने झालं, त्याच आत्म्याच्या सामर्थ्याने झालं. आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस नोहाने कबूतर पाठवलं, कबूतर परत आलं का? नाही. कबूतर परत आलं नाही. नाही. तो काळ हा आहे, तो काळ आपण त्या काळामध्ये जगत आहोत. आता येशूचं रक्त सांडलेलं आहे आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे आपली अंतःकरणं शुद्ध झालेली आहेत. आता पवित्र आत्मा परमनंटली आपल्याला देण्यात आलेला आहे. परमनंटली आपल्याला देण्यात आलेला आहे पवित्र आत्मा. कबूतर परत आलं नाही, हा पवित्र आत्मा परमनंटली देण्यात आलेला आहे. मला सांगू द्या प्रियांनो, म्हणून जुन्या करारामध्ये वचन सांगतं, अब्राहम देवासोबत चालला, लोट देवासोबत चालला, इसाक देवासोबत चालला, ती लोक देवासोबत चालली,
काय आशीर्वादित पिढी आहोत तुम्ही आणि मी. आपण फक्त देवासोबत चालतच नाही, तर देव आपल्यामध्ये वस्ती करतो. देव आपल्यामध्ये वस्ती करतो. आमेन. 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 म्हणून पवित्र आत्म्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जो आहे प्रियांनो, तो तुम्हाला आणि मला पवित्र करण्यासाठी आलेला आहे. तर तुम्हाला आणि मला पवित्र करण्यासाठी आलेला आहे. म्हणजे बघा, मी इथे एक वाक्य लिहिले, द ग्रेटेस्ट विटनेस फ्रॉम जेनेसिस टू रिव्हिलेशन इज होली स्पिरिट. सगळ्यात महान जो विटनेस आहे ना, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत, तो पवित्र आत्मा आहे. म्हणून तुम्ही बघितलं का, 40 पेक्षा जास्त लेखकांनी हे पुस्तक लिहिलंय, परंतु सगळ्यांच्या लेखनामध्ये एक साम्य वाटतं. का वाटतं? कारण त्यांच्या मागे एकच व्यक्ती आहे लिहिणारा, तो पवित्र आत्मा आहे. बेनिहीन त्यांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर पुस्तक बेनिहीनने लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे गुड मॉर्निंग होली स्पिरिट. गुड मॉर्निंग. ते काय म्हणतात माहितीये का, पवित्र आत्मा तुम्हाला तितकाच रिअल वाटला पाहिजे जितकं हे बायबल तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यासोबत एक नातेसंबंध स्थापन करा, त्याच्यासोबत एक रिलेशनशिप स्थापन करा, तो तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. मला सांगू द्या प्रियानो, पवित्र आत्म्याची एक सुंदर सेवकाही मला तुम्हाला सांगायची. काय माहितीये का, तो काय करतो माहितीये का, येशूला तुम्हाला दाखवतो वचनामधून. येशू कोण आहे? शद्रक, मेशक, अबिदेनगो अग्नीच्या भट्टीत पडले. चौथा व्यक्ती कोण होता? येशू. कसं कळालं तुम्हाला तो येशू होता? पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो. है ना? म्हणजे पवित्र आत्म्याचे खूप सुंदर सेवकाई आहे. बायबल वाचत असताना येशू तिथं काय करतोय, येशू काय कुठं कुठं त्याचं लाईफ दिलेलं मेन्शन केलंय, हे तो तुम्हाला रिव्हील करतो. ज्यावेळेस तुम्ही काना येथील चमत्कार वाचताना फक्त वाचून सोडून देऊ नका प्रियांनो. है ना? येशूचा पहिला चमत्कार आहे, येशूने पाण्याचा द्राक्षारस केला, संपला. पण पवित्र आत्म्याचं काम काय माहिती का, पवित्र आत्मा तुम्हाला दाखवून देतो ऍक्च्युली येशूला काय म्हणायचंय. पाणी भरणं आपलं काम आहे, पण पाण्याचा द्राक्षारस करणं येशूचं काम आहे. हा पवित्र आत्मा तुम्हाला दाखवून देतो. बघा, आपण वाचूया योहान कृषीवर्तमान 8वा अध्याय 56 वचन. द गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 8 वर्स 56. कोणी वाचेल का? योहान 8वा अध्याय 56 वचन. 56. तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला, तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला. आमेन. आमेन. थँक्यू सिस्टर. तुमचा बाप माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला, त्याने तो पाहिला आणि तो आनंद. म्हणजे येशू कोणाला सांगतोय हा? येशू त्या शास्त्री परुषी लोकांना सांगतोय. पुढे त्यांचा रिस्पॉन्स काय माहितीये का, ते म्हणतात, अरे तू 50 वर्षाचा पण नाही आणि तू अब्राहमाला कसं काय पाहिलंय? अब्राहमाने येशूला पाहिलंय असं वचन सांगतं. कधी पाहिलं? त्या मोरिया डोंगरावर, ज्या वेळेस इसाकाचं अर्पण होत होतं, है ना, इसाकाचं अर्पण होत होतं. परमेश्वराने, अब्राहमाने जशी सूर्य उगारली, परमेश्वराची वाणी आली आणि एडका तिथे अर्पण करण्यात आला. लॉंग स्टोरी शॉर्ट, तुम्हाला माहितीये, तिथेच परमेश्वराने सांगितलं होतं अब्राहमाला, एक दिवशी माझा मुलगा सॅक्रिफाईस करावा लागेल मला. म्हणजे त्यावेळेसच परमेश्वराने अब्राहमाला दाखवून दिलं होतं येशूचं सॅक्रिफाईस. याला म्हणतात पवित्र आत्मा. पवित्र आत्मा ह्या गोष्टी प्रगट करतो येशूबद्दल. तुम्हाला आठवतं का, माउंट ऑफ ट्रान्सफिगरेशनवर ज्यावेळेस येशू गेला, पेत्र, योहान, याकोबाला घेऊन गेला आणि तिथे कोण होतं? एलिया आणि मोशे त्याला भेटायला आले. पेत्र तिथे काय म्हणतो की प्रभू तुझी इच्छा असेल तर मी 3 मंडप बांधतो, एक तुझ्यासाठी. एलिया, पेत्राला कसं कळालं की ते एलिया आणि मोशे? पवित्र आत्म्याच्या द्वारे. कारण ढग तिथे होता. वचन सांगतं की तिथे ढग होता आणि तो ढग एवढा प्रकाशमान होता की येशूची जी वस्त्र आहेत ती एवढी पांढरी शुभ्र झाली की कोणत्या परिटाला तेवढं पांढरं शुभ्र करणं अवघड होतं. म्हणून पवित्र आत्मा तिथे होता आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पेत्राला कळालं की येशूला बोलणारी जी व्यक्ती आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून मोशे आणि एलिया आहेत. पवित्र आत्मा तुम्हाला येशूला दाखवून देतो. ही सगळ्यात मोठी सेवकाई आहे. तुम्हाला माहितीये, दुसरी सगळ्यात मोठी मिनिस्ट्री काय आहे पवित्र आत्म्याची? तो तुम्हाला येशू सारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. एक वाक्य जे मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, हे वाक्य ध्यानात ठेवा. इथून 1000 उपदेश देण्यापेक्षा, चर्चमधून 1000 उपदेश देण्यापेक्षा एक पण येशूचा स्वभाव आपल्यामध्ये आला ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. एक जरी स्वभाव आपल्यामध्ये येशूचा येणं ना, ते 1000 संदेशापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे. आणि तो स्वभाव कधी येतो माहितीये का? ज्यावेळेस पवित्र आत्मा है ना आपल्याला लीड करतो, पवित्र आत्मा आपल्याला चालवतो. मला आज तुम्हाला सगळ्यांना एनकरेज करायचं प्रियांनो, जितकं क्लोज तुमच्या कोणी नाही का, तितकं क्लोज पवित्र आत्मा तुमच्या आहे.
तितकं क्लोज तुमचे आई वडील नसतील. तुमच्या शेजारी झोपणारा तुमचा व्यक्ती, तो तुमचा पती असेल, पत्नी असेल, लेकरं असतील, तेवढे तुमच्या क्लोज नसतील जेवढा पवित्र आत्मा तुमच्या क्लोज आहे. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं ही इज अन एव्हर प्रेझेंट हेल्प. एव्हर प्रेझेंट हेल्प म्हणजे काय माहितीये का? तो सगळ्यात जवळ असणारा आणि उपलब्ध असणारा व्यक्ती आहे. आपण वाचूया स्तोत्रसंहिता 46 आणि 1. कोणी वाचेल का? Psalms 46 आणि 1. स्तोत्र 46:1. देव देव आमचा आमचा आश्रय येस सिस्टर वाचा. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आमेन. आमेन. थँक्यू सिस्टर. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध, सदा उपस्थित राहणारा पवित्र आत्मा. अहो तो तुमच्या इतक्या जवळ आहे ना, तुमचे हार्ट बीट्स पण तो फील करतो, इतक्या तो जवळ आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बेडच्या बाजूला झोपणारा व्यक्ती इतक्या तुमच्या जवळ नसेल, तितका जवळ पवित्र आत्मा तुमच्या आहे. म्हणून तो तुम्हाला किती रिअल झाला पाहिजे, तुमच्यासाठी किती रिअल तो झाला पाहिजे है ना. सगळ्यात दुसरी महत्वाची सेवक आहे पवित्र आत्म्याची, तो तुम्हाला येशू सारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. बघा, तुम्हाला आठवतं का, तुम्ही बायबल जर वाचलं असणार, उत्पत्तीमध्ये तो आहे. येशूच्या जन्माच्या वेळेस पवित्र आत्मा आहे. येशूच्या बाप्तिस्माच्या वेळेस पवित्र आत्मा आहे. येशूचं ज्यावेळेस रूपांतर झालं तिथं पवित्र आत्मा आहे. येशूच्या मरणाच्या वेळेस आहे. येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळेस कोण आहे? पवित्र आत्मा आहे. मला सांगायचं काय, हा पवित्र आत्मा जो आहे ना, येशूला एवढा अटॅच आहे ना, की येशूचे सर्व गुणधर्म पवित्र आत्म्यामध्ये आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस हा आत्मा तुमच्यामध्ये येतो, त्यावेळेस येशूने जे प्रॉमिस केलेत, येशूचे जे गुणधर्म आहेत, तो तुमच्यामध्ये टाकतो. आणि त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरता. आणि म्हणून मला सांगू द्या, ह्या पवित्र आत्म्यासोबत तुम्हाला मला रिलेशनशिप मध्ये येणं गरजेचं आहे. शेवटचं वचन आपण वाचूया आणि मग मी संपवतो. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 26 वचन. योहान 14:26 कोणी वाचेल का? शेवटचं वचन, मग मी संपवतो. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. आमेन. आमेन. त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. पवित्र आत्म्याची अजून एक तिसरी आणि महत्वाची सेवक आहे, म्हणजे येशूने ज्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्या शिकवलेल्या आहेत, त्याची तो आठवण करून देतो. प्रियांनो, काही दिवसांपहिले मी गाडीवर जात होतो आणि 30-40 ची स्पीड असणार आणि समोरून एक प्राणी आला, डुक्कर आलं हा. आणि मी एकदम इन्स्टंट ब्रेक लावला आणि मी डोळे बंद केले. मला माहित होतं मी पडणार म्हणजे पडणार, परंतु मला सांगू त्या गाडी तिथेच थांबली. मी पडलो नाही, मला काही नाही झालं देवाच्या कृपेने. आणि मी ड्युटीवर गेलो, मी माझं काम करायला लागलो. काम करता 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 पवित्र आत्म्याने मला आठवण करून दिली, सॅम्युअल तू देवाचे आभार मानलेत का? म्हटलं कशासाठी? अरे तुझा जीव वाचलाय. आणि माझं काम बंद केलं आणि देवाला म्हटलं थँक्यू जीसस. पवित्र आत्मा येशूने तुमच्या जीवनामध्ये जे काम केलेत का, त्याची तुम्हाला आठवण करून देतो प्रियांनो. त्याची तो तुम्हाला आठवण, यासाठी पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे. चौथं आणि महत्वाचं शेवटचं कार्य पवित्र आत्म्याचं, खूप सारे कार्य आहेत परंतु मी 4 इथे नमूद करतो. तो तुम्हाला येशूमध्ये बाइंड करून ठेवतो. तुम्हाला माहितीये, 2 वेगवेगळ्या झाडाच्या कलम एकत्र करतात. कलम का बरं एकत्र करतात? कलम एकत्र का केली जाते 2 झाडांची? हा, जोडण्यासाठी. अजून 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 फळ देणे, जोडण्यासाठी, फळ त्याचा देणे. एक जीव होण्यासाठी. बरोबर. म्हणजे फळ चांगलं यावं, फुलं चांगली यावे आणि इफेक्टिव्ह ठरावं. बघा, ही एक झाडाची कलम आहे, ही वेगळ्या झाडाची कलम आहे. हे दोन्ही कलम जोडतात, एका बाइंडरनी जोडतात. मला सांगायचं काय, तुमचा आणि माझ्या आपल्या स्वभावामध्ये आणि देवाच्या स्वभावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नाही मॅच होत आपले स्वभाव देवाच्या स्वभावासोबत. तो पवित्र परमेश्वर आहे आणि आपण रोज चुका करतो. 2 भिन्न स्वभाव असणारे व्यक्ती सोबत चालू शकतात का? नाही. नाही. काही वेळ चालतील, काही दिवस चालतील, पण जास्त दिवस चालणार नाही. 2 भिन्न स्वभाव असणारे व्यक्ती जास्त दिवस चालत नाही. पण तुम्ही जरा विचार करून बघा प्रियांनो, आपला स्वभाव आणि देवाचा स्वभाव किती भिन्न भिन्न आहे, तरी तो आपल्याला सोबत घेऊन चालतो. कसं काय? पवित्र आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याने तुम्हाला आणि देवाला, आपल्याला आणि देवाला बाइंड करून ठेवलेले.
हे पवित्र आत्म्याचं काम आहे. म्हणून योहान कृषी वर्तमान 15व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही पुष्कळ फळ द्याल. कसं काय प्रभू? कसे राहाल? पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही राहता. आणि म्हणून पवित्र आत्म्याची फळं दिसून येतात. योहान कृषी वर्तमान 13व्या अध्यायामध्ये येशू त्याच्या डिपार्चर बद्दल बोलतो की मी जाणार आहे. 14व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचं प्रॉमिस बद्दल बोलतो आणि 15व्या अध्यायामध्ये अबाईड व्हा म्हणून बोलतो. अबाईड व्हा म्हणजे काय? माझ्यामध्ये एक व्हा. आणि कसे होणार आपण एक? पवित्र आत्म्याच्या द्वारे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रियानो, ज्या 4 गोष्टी त्या लोकांनी केल्यात त्या 4 गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. देवाचं मंदिर कधीच सोडू नका. देवाच्या उपस्थितीमधून दूर जाऊ नका. काय होतं उपस्थितीमधून दूर गेल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे ना. दुसरी गोष्ट, फेलोशिप करा. फेलोशिप करा, कारण तो फेलोशिप मध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे. तिसरी गोष्ट, धीर धरा, पेशन्सली त्याची वाट बघा. आणि चौथी गोष्ट, प्रार्थना करा. या 4 गोष्टी आज मी तुम्हाला सांगितल्यात. ज्यावेळेस ह्या 4 गोष्टी त्या 120 लोकांनी केल्या त्यावेळेस देव आणि त्यांना पवित्र आत्म्याने भरलं. पहा बंधूंनी एकत्र एकाने येणं किती चांगलं आणि मनोरम आहे ना. का बरं? कारण त्यावेळेस तो आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो, त्याच्या अभिषेकाने भरतो. देवबाप करो या वचनातनं तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव प्रियानो. पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत परंतु आपल्याकडे टाइम सीमित आहे. ब्रदर म्हणून देवबाप तुम्हाला आशीर्वाद